अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांचे भाऊजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनीही भाजपात प्रवेश केला होता। त्यांच्या सुनबाई डॉक्टर मिनल खतगावकर यांनी नांदेड लोकसभेसाठी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र ती मिळाली नाही। त्यानंतर त्यांनी विधानसभेसाठी बंडाचा इशारा दिला होता। अखेर माजी खासदार खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे। आज शंकरनगर येथे झालेल्या नायगाव बिलोली देगलूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेऊन काँग्रेस पक्षात जाण्यावर शिक्कामोर्तब केले आणि नायगाव विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून डॉक्टर मिनल खतगावकर लढवणार हे देखील घोषित केले। कुठलाही निर्णय घेण्याआधी सर्वप्रथम कार्यकर्त्यांना विचारात घेणे, त्यांचे विचार समजून घेऊन विचार विनिमय करून मगच निर्णय आपण जो घ्यायचा आहे तो फायनल करता येईल अशा विचारातून आजची ही बैठक बोलवली आणि सर्व कार्यकर्त्यांचं एकमत झालेलं आहे। देगलूर विधानसभा आणि नायगाव विधानसभा दोन्ही संबंधी कार्यकर्त्यांचं सहमती त्यांची घेऊनच ठराव आम्ही केले आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळात निर्णय होईल। प्रवेश केव्हा करायचा आहे दादा सांगतील आणि आम्ही सर्व प्रवेशासाठी आणि पुढे महाविकास आघाडीमध्ये आणि काँग्रेस पक्षामध्ये काम करण्यासाठी सज्ज आहोत। मीटिंगच त्या निमित्तानं होती की मला आपल्या जनतेला विचारायचं होतं की बा अशा प्रकारचा प्रस्ताव आहे की लोकसभेला आहे ते रवींद्र चव्हाण यांना निवडणुकीला उभं करायचं आणि विधानसभेला जे आहे ते मिनलला डॉक्टरला उभं करायचं। तर त्याबद्दल काय करावं असं तुमच्यासमोरच मी सगळ्याशी चर्चा केली आणि मला अतिशय आनंद आहे की 100% लोकांना त्या गोष्टीला प्रतिसाद दिला आणि प्रत्येकाने सांगितलं की हा निर्णय चांगला आहे आणि आपण काँग्रेसमध्ये जाऊन मिनलला उभं करा असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज ठराव घेतला। गाव माझा न्यूजकरिता तानाजी शेळगावकर, नांदेड।